Hello. Yes, ma'am. Good morning, all of you. Good morning, ma'am. आवाज येईना. येतोय मॅम. ओके. नेटवर्क मध्ये या ज्यांना आवाज येत नाही ते प्लीज बी इन रेंज. Okay, as we have started that expansion of function, in that last bit was going on indeterminate form. Okay, indeterminate form मध्ये आपण एक्झॅक्टली काय बघितलेलं आहे? How many types of example we have solved? Yes. पहिलं काय बघितलं आपण? 0 by 0. इंडिटरमिनेट फॉर्म मध्ये काय काय बघितलं आपण? 0 by 0. 0 by 0 and infinity by infinity. 0 by 0. हा. Infinity by infinity. Okay, infinity by infinity. 0 into infinity. 0 by 0 into infinity. Okay. हाँ. Next. 0 raised to Infinity into infinity. Infinity into infinity. Ah. Next. 1 raised to 1 infinity. raised to हाँ, infinity. exponential form 1 raised to infinity, infinity raised to 0 raised to 0, 0. 0 raised to 0. या टाइपचे एक्झाम्पल्स आपण चेक बघितलेत किंवा सॉल्व्ह केलेत आपण. ओके. आता याच्यामध्ये शेवटचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये ए बी च्या व्हॅल्यू आपण फाइंड आउट करणार आहे. लिमिट जे फंक्शन आहे त्या फंक्शनमध्ये ए आणि बी असे एक्स्ट्रा कॉन्स्टंट दिलेले आहेत. त्या कॉन्स्टंटचं आपल्याला काय करायचं आहे, तिथे व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहेत. त्या टाइपचे एक्झाम्पल्स आपण आज स्टडी करतोय. Look at this. Find the values of a, b such that limit as x tends to 0 sin x plus ax plus bx cube divided by x cube is equal to 0. Now, in this case, as the limit has given, या ठिकाणी लिमिट आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे आता या ठिकाणी टोटल काय दिले बघा इथं. हाऊ वी हॅव टेकन दॅट लिमिट as x tends to 0 sin x plus ax plus bx cube divided by x cube is equal to 0. आता हेच लिमिट, हे जे दिलेलं आहे, दिलेलं फंक्शन आहे, तर हे फंक्शन मी जर असं लिहिलं तर काय फरक पडतोय का? या ठिकाणी हे 0 इज इक्वल टू घेतलं मी. इज इट ओके? Yes, ma'am. Yes. देर इज नो एनी डिफरन्स. मग आता हे लिमिट आपण सॉल्व्ह करत जातोय. एक्सची व्हॅल्यू पुट करा. पुट x इज इक्वल टू 0 इन दिस गिवन फंक्शन. साइन x, साइन 0 plus 0 डिवाइडेड बाय 0. by 0. म्हणजे कोणता फॉर्म 0 by 0. 0 by 0. and whenever 0 by 0 is there, what to do? काय करतोय आपण? आपला L L hospital hospital rule means आपल्या. here limit as x tends to 0, derivative of sin x Cos x. Cos x. cos x plus derivative of ax A. A. plus derivative of bx cube 3bx square. b 3bx square. 3bx square. into 3x square divided by, इथं काय मिळालं x क्यूब म्हणजे काय इथं डेरिव्हेटिव्ह 3x square. x स्क्वेअर. आता याच्यामध्ये x ची व्हॅल्यू 0 पुट करा. काय मिळतं सांगा मला. 1 by 1. 1 by 3. 1 by 0. 1 by 0 मिळते. By 0. a आहे तिथं कॉन्स्टंट आहे तिथं 1 कॉन्स्टंट plus आहे 1 plus a by 0. a प्लस 1 बाय 0. म्हणजे इथं बघा, जर आपण x ची व्हॅल्यू 0 पुट केली तर आपल्याला टर्म काय मिळते बघा, 0 इक्वल टू, या ठिकाणी जर x इज इक्वल टू 0 पुट केला तर इथं 1 मिळेल प्लस a प्लस 0 डिवाइडेड बाय 0. Therefore, look at this. Therefore, the term we are getting as
a plus 1 is equal to 0. A plus 1 is equal to 0. Therefore, a is equal to, we are getting -1. a ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला -1. आता हे a इज इक्वल टू -1 या टर्म मध्ये आपण पुट करतोय. a इज इक्वल टू -1 या टर्म मध्ये पुट करतोय आणि त्याच्यानंतर x इज इक्वल टू 0 पुट करून आपल्याला एक्झॅक्टली ती काय व्हॅल्यू मिळते ते चेक करतोय आपण. ओके, सो लुक ॲट दॅट. इथे बघा आता, put a is equal to -1 in given limit. So we are getting that 0 is equal to limit as x tends to 0 cos x -1. What is the value of a? That is -1 plus p into 3x square divided by काय मिळालं आपल्याला इथं 3x square. Now you can put that x is equal to 0 in this term. So what we are getting here? काय मिळेल सांगा इथं? 0 by 0. cos 0. 1 minus 1 0. b into 0 divided by 0 means कोणता फॉर्म मिळाला परत इथं? 0 by 0 by 0. परत त्याला हॉस्पिटल रूल अप्लाय करतोय. सो हियर इट इज इक्वल टू लिमिट ॲज x टेन्स टू 0 cos x. Derivative of cos x? Minus sign. What is the derivative of -1? 0. Next, plus b constant, 3x square चा derivative. 6x into b. I am making b here now. Divided by. What is the derivative of? 6x. 6x. परत x ची व्हॅल्यू पुट करा. x ची व्हॅल्यू 0 पुट करा. काय मिळतं सांगा? 0 by परत 0 by 0 फॉर्म मिळतो ना? 0 by 0 फॉर्म मिळाला. परत एकदा डेरिव्हेटिव्ह घेऊयात आपण. वन्स अगेन वी आर अप्लाइंग एल हॉस्पिटल्स रूल. सो लिमिट ॲज x टेन्स टू 0, derivative of sin x, that is minus cos x, plus 6x derivative of 6x 6x divided by derivative of 6x. आता x ची व्हॅल्यू 0 पुट करा. काय मिळतं सांगा आता मला इथं? हे 0 आहे बरं या साईडला प्रत्येक ठिकाणी. 0 is equal. हा. x is equal to 0 in this function. -1 plus 6b divided by 6. Therefore, look at this. Therefore, हा 6 या साईडला गेला. तर काय होतं? 0 into 6. 0. 0 is equal to -1 plus 6b. Therefore 6b is equal to 1. Therefore, b is equal to 1 by 1 by 6. here we are getting the value of a and b like this. समजले प्रत्येकानं? Yes, ma'am. सोपं आहे. ह्याच्यामध्ये फक्त a आणि b आपल्याला फाइंड आउट करायचे. So here it is the value of a is equal to -1 and b is equal to 1 by 6. Okay? मॅडम हा बोला. एक डाऊट होता मॅडम. बोला की. लिमिटची व्हॅल्यू इन्फिनिटी असल्यावर आपण एल हॉस्पिटल रूल अप्लाय करतो की नाही? लिमिटची व्हॅल्यू इन्फिनिटी मिळत नाही आपल्याला. ज्यावेळेस आपण लिमिट सॉल्व्ह करतोय त्यावेळेस लिमिटची व्हॅल्यू इन्फिनिटी मिळत नाही. आणि तुम्ही जे म्हणताय इन्फिनिटी बाय इन्फिनिटी असेल तर आपण एल हॉस्पिटल रूल अप्लाय करतोच. 0 by 0 किंवा इन्फिनिटी बाय असं ह्या दोन्ही फॉर्म मध्ये असतील तर तुम्हाला एल हॉस्पिटल रूल अप्लाय करता येतं. नुसती इन्फिनिटी असेल तर इथे एल हॉस्पिटल रूल अप्लाय करता येऊ शकत नाहीये तुम्हाला. मग ती लिमिटची व्हॅल्यू धरायची का? कोणत्या लिमिटची? समजा लिमिट सॉल्व्ह केली आपण कधी त्याची व्हॅल्यू इन्फिनिटी असली तर पुढे सॉल्व्ह करावं लागेल आपल्याला. मग इथे इन्फिनिटी येऊ शकत नाही तुमची व्हॅल्यू. इन्फिनिटी असेल खूप रेअर केस मध्ये असे आहेत की लिमिट तुम्हाला इव्हॅल्युएट करताना इन्फिनिटी व्हॅल्यू मिळते. खूप रेअर केसेस आहेत. रेअर केसेस मध्ये तुम्हाला इन्फिनिटी मिळते. बोला. हॅलो.
I'm not getting your voice clearly. infinity. Be in range, please. वन प्लस ए बाय झिरो इन्फिनिटीच असते इथे झिरो इज इक्वल टू इन्फिनिटी. डिवायडेड बाय झिरो कुठे आहे इथं? इथं हा झिरो आपण हा ऍक्च्युअली एक कॉन्स्टंट टर्म आहे इथली म्हणताय ना तुम्ही. 1 प्लस ए बाय झिरो ही टर्म फक्त या साईडला घेतली आपण. इथे इन्फिनिटी येणार नाही तुमची. इथे आपल्याला व्हॅल्यू काढायची नाहीये. हे हा झिरो इकडे घेतला आपल्याला आणि ए ची व्हॅल्यू काढतोय आपण. 1 प्लस ए इज इक्वल टू असं काढतोय. तर झिरो घेतला तर तुम्हाला इथे इन्फिनिटी येते. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. तुम्ही जे तुमची क्युरी जी आहे ते करेक्ट आहे. पण आपण काय करतोय हा झिरो साईडला घेतोय इकडं. त्यामुळे हा आपल्याला ऍक्च्युअल ते इक्वेशन मिळतं 1 प्लस ए इज इक्वल टू झिरो. ओके क्लिअर झालं का हे सगळं? हा ओके. ओके आता आपण जे सॉल्व्ह केले त्याच्यानंतरचे एक्झाम्पल घेऊयात आपण आता. एकच एक्झाम्पल आहे इथे आता. Just we have solved this one only. इथं बघा ह्यानी -1 घेतलं. इथं मायनस येणार नाही आपला. हा -1 तिकडे घेतला. b इज इक्वल टू 1/6 मिळेल आपल्याला. नेक्स्ट एक्झाम्पल. लुक ॲट दिस. लिमिट ॲज x टेन्स टू 0 sin 2x plus ax plus bx क्यूब डिवाइड. आता असं झालेलं आहे ना हे. जस्ट वी हॅव टेकन दिस वन. नाही आता ते नेक्स्ट पण. ओके लिमिट ॲज x टेन्स टू 0 sin 2x plus ax plus bx cube divided by x cube. So here we are going to solve this. आता या ठिकाणी हे लिमिट आहे इक्वल टू हा x ची व्हॅल्यू 0 पुट करा. ह्याच्यामध्ये सांगा काय येतं आता. sin 2x plus ax plus bx cube divided by x cube. 0/0 फॉर्म. 0 डिवायडेड बाय 0 फॉर्म मिळतो. 0/0 मिळतो म्हणजे काय आपण एल हॉस्पिटल रूल अप्लाय करतोय. म्हणून इथे या ठिकाणी काय आलं लिमिट ॲज x टेन्स टू 0 डेरिव्हेटिव्ह ऑफ sin 2x cos 2x into 2. 2 cos 2x 2 cos 2x plus derivative of ax A plus derivative of x cube 3b x 3x square square into b divided by x cube. It is 3x square. आता x ची व्हॅल्यू 0 पुट करा. काय आहे ते सांगा मला. x ची व्हॅल्यू 0 पुट केली. 2 cos 0 plus a plus 3x square into b divided by 3x square. 2 plus A upon 0. So here we are getting that 2 plus a divided by 0. So here we are getting the term 0 is equal to a plus 2. Therefore, we are getting that value of a equals to minus equal to -2. आता a ची व्हॅल्यू ही -2 तुम्ही दिलेल्या फंक्शन मध्ये पुट करून ठेवा. सो काय मिळेल इथं आता. Just we are keeping here a is equal to -2 limit as x tends to 0 2 cos 2x -2 plus 3x square into b divided by 3x square. आता x is equal to 0 पुट करा. काय मिळतं सांगा. 0/0. 0/0 फॉर्म. आता 0/0 फॉर्म मिळाला तुम्हाला. तर परत आपण एल हॉस्पिटल रूल अप्लाय करतोय. टेल मी दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन. to sin 2x -4 cos x sin x. हा सांगा. लिमिट ॲज x टेन्स टू 0 2 cos 2x.
आता हा -2 घेऊयात आपण हा -2. डेरिव्हेटिव्ह ऑफ cos 2x. मायनस मायनस घेतला बाहेर येतं. 2 sin 2x ना. Sin 2 sin 2x. ओके. डेरिव्हेटिव्ह ऑफ -2 0 प्लस 6x into b divided by 6x. इट इज 6x. आता परत x ची व्हॅल्यू 0 पुट करा दिलेल्या फंक्शन मध्ये. परत 0/0 मिळेल तुम्हाला. मग इथं कॉन्स्टंट टर्म्स काय आहेत? लिमिट ॲज x टेन्स टू 0 हे -4. डेरिव्हेटिव्ह ऑफ sin 2x 2 cos cos 2x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 6x 6. b डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ 6x 6. 6. आता x ची व्हॅल्यू 0 पुट करा. So here -8 plus 6b divided by 6. आता मला b ची व्हॅल्यू सांगा काय येते. What is the value of b? 4/3. b is equal to 4/3. चेक करा नीट. चेक करा आणि सांगा मला b is equal to काय मिळेल. 4/3 येते मॅडम. करेक्ट आहे. हो. लेट अस चेक. Yes, ma'am. ओके. It is 4/3. ओके. a ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला -2 आणि b मिळतो तुम्हाला 4/3. Here we have completed our third chapter, that is expansion of functions. Zero. हा आन्सर 0 आलं. Yes. सगळ्यांचा आन्सर सेम आलं. आन्सर काय आलं सगळ्यांचं. हॅलो. Yes, ma'am. आन्सर काय आलं 0. Yes, ma'am. Okay. Going for next. The expansion of log of 1 minus x in powers of x. Second one. The expansion of log of 1 minus Option x in powers of x. काय येते सांगा. log of 1 minus x. log of 1 plus x चं काय आहे. x minus x square upon 2 plus x minus cube x square upon 2 plus x cube by 3 minus बरोबर x आहे ना. square. आणि मायनस म्हणजे अल्टरनेट टर्म्स आहेत. मायनस प्लस मायनस प्लस. ओके. आता लॉग ऑफ 1 मायनस एक्स आहे आपला. Minus ऑल आर मायनस. सगळीकडे मायनस. सगळीकडे मायनस येणार. आता या ठिकाणी हे 2 टर्म्स आले नाहीत. त्यामुळं जे टर्म आहे जे एक्सपान्शन आहे -x -x² by 2 -x³ by 3 -x⁴ by 4 अँड सो ऑन हे टर्म्स येत जाणार तिथं. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी इथं एक्सपान्शन मध्ये ऑप्शन डी कन्सिडर करूयात आपण. ओके. म्हणजे ऍक्च्युअली ते लिहून दाखवते मी म्हणजे आपण कन्फ्युज नाही होणार. So expansion of log of 1 minus x.
is equal to minus x square by 2 minus x cube by 3 minus x raised to 4 by 4 and so on. This is the expansion of log of 1 minus x in powers of x. Next, the expansion of e raised to x in powers of x minus 1. In powers of x minus 1 म्हणलेलं आहे. मग इन पॉवर्स ऑफ x मायनस 1 म्हणजे कोणती सिरीज कन्सिडर करतोय आपण? टेलर सिरीज. टेलर सिरीज. f of x is equal to काय असेल? f of x is equal to f of a plus x minus a into f dash at a plus x minus a square divided by 2 factorial f double dash at a plus so on. ही सिरीज असते आपली, बरोबर आहे. मग आता ह्या सिरीज मध्ये x मायनस ए च्या ऐवजी x मायनस 1 आहे आणि फंक्शन काय दिलंय? e रेस टू x आहे. तर e रेस टू x चा पहिला डेरिव्हेटिव्ह काय येतो? e रेस टू x, सेकंड डेरिव्हेटिव्ह e रेस टू x, थर्ड डेरिव्हेटिव्ह e रेस टू x अँड सो ऑन. मग आता x ची व्हॅल्यू आपण काय पुट करतो इथं? 1. इज इक्वल टू, आपण कंपॅरिझन केलं इथं x मायनस 1 आणि x मायनस a म्हणजे a इज इक्वल टू काय झाला? 1. मग आता f ऑफ a म्हणजे इथं काय असणार आहे? 1 प्लस x मायनस 1 इंटू f डॅश ॲट a अगेन 1 Yes. प्लस x मायनस 1 स्क्वेअर बाय 2 फॅक्टोरियल इंटू 1 प्लस x minus 1 its cube divided by 3 factorial into 1 plus so on. असंच मिळेल ना तुम्हाला series? Yes. Okay. Which option is the correct option then? A. Option A is First. the correct option. इथला A option correct आहे. Okay. Next, expansion of 4x square plus 5x plus 12 in powers of x minus 1. दिलेलं फंक्शन काय बघा इथं? f of x is equal to 4x square plus 5x plus 12. पहिला डेरिव्हेटिव्ह काय येतोय आता ह्याचा? f dash at x is equal to 8x plus plus 5. Second x plus 5. so 8 येतो ना. दोनच डेरिव्हेटिव्ह आहेत इथं. ठीक आहे. मग आता f of a इज इक्वल टू काय पुट करणार तिथं आपण? x मायनस 1 आहे. x मायनस 1 म्हणजे a इज इक्वल टू 1 पुट करतोय. 4 प्लस 5 प्लस 12 9 प्लस 12 21. त्याच्यानंतर f डॅश ॲट a फॉर a इज इक्वल टू 1 13. 1 3 त्याच्यानंतर डबल डॅश ॲट a इज इक्वल टू 8. मग सांगा आता एक्सपान्शन मध्ये कोणतं ऑप्शन करेक्ट आहे तिथं? येस, option A. Option A. Option A. चेक करा, First चेक करा. Option B. B option. ऑप्शन B. ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन ना? B option. बी Yes, ऑप्शन ma'am. येणार Option आहे B. कारण x मायनस 1 हा. स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 फॅक्टोरियल. 2 फॅक्टोरियल येते ना त्यात. मग 8 ला 2 ने डिवाइड केला 2 आपण. फॅक्टोरियल आला मग 4 येते. येस, सो ऑप्शन बी इज द करेक्ट. हा. Yes. Next, the value of limit as x tends to infinity x square into e raised to x. It is minus x. Let it be. आपण घेऊया ते दोन्ही पण सॉल्व करून बघूया. Limit as x tends to infinity x square into e raised to x आणि e raised to minus x काय असेल ते बघूयात आपण. हा पहिल्यांदा ह्याचं सॉल्व करा. Infinity into e raised to infinity. What is the value of e raised to infinity? I think it is a minus x. E raised to minus infinity. What is the value of e raised to minus infinity? -1. राजांनो, e raised to minus infinity ची व्हॅल्यू काय येते ती सांगायची मला आणि e raised to infinity ची व्हॅल्यू काय येते ती सांगायची. बी फास्ट.
ई रेस टू इन्फिनिटीची इन्फिनिटी येते बघा. e raised to 1 just think about that and tell me answer. e raised to minus infinity सांगा. -1 ई रेस टू मायनस इन्फिनिटी 0. Yes, e raised to infinity and e raised to minus infinity. e raised to infinity त्याची व्हॅल्यू काय येते? इन्फिनिटी आणि e raised to minus infinity that is equal to 0. 0. Yes, Zero. correct. आता या ठिकाणी एक्स स्क्वेअर आहे म्हणजे इथं काय आलाय इन्फिनिटी इंटू झिरोच्या फॉर्म मध्ये आलाय. बरोबर आहे. मग ही टर्म ज्यावेळेस आपण इन्फिनिटी इंटू झिरो किंवा झिरो इंटू इन्फिनिटीच्या फॉर्म मध्ये असतो त्याला काय करतोय आपण रिअरेंज करतोय Adjust. टर्म. म्हणजे आता या ठिकाणी टर्म कसं लिहिणार आपण एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय ई रेस टू मायनस एक्स घेतलाय. सो इट इज ई रेस टू एक्स घेतला आपण. चालतं असं? Yes, ma'am. आता एक्स ची व्हॅल्यू इन्फिनिटी पुट करा. Infinity by डिवायडेड 0. बाय इन्फिनिटी मिळतं. मग डेरिव्हेटिव्ह घ्या 2x डिवायडेड बाय ई रेस टू एक्स. परत इन्फिनिटी बाय इन्फिनिटी मिळतं. म्हणजे 2 डिवायडेड बाय ई रेस टू इन्फिनिटी मिळणार. ई रेस टू इन्फिनिटीची व्हॅल्यू इन्फिनिटी 2 अपॉन इन्फिनिटी म्हणजे 1 अपॉन इन्फिनिटी काय मिळेल तुम्हाला? 0. 0. It is the value of given function. Okay. Option D is the correct option. Next. आता या ठिकाणी बघा the first 3 terms in the expansion of e raised to x into tan x. पहिले 3 टर्म्स फक्त सांगायचे आपल्याला. म्हणजे x असेल, x स्क्वेअर असेल आणि x क्यूब असेल. फक्त 3च टर्म सांगायचे. काय असेल सांगा आता? कोणत्या वेनी तुम्ही हे करणार तिथं? एक्सपान्शन कोणत्या टर्मनी घेणार सांगा कसं घेणार? हाऊ टू टेक दॅट एक्सपान्शन? स्टँडर्ड सिरीज मेथडनी जा किंवा डेरिव्हेटिव्ह घेऊन काढा. फक्त 3 काढायचे म्हणजे 3च डेरिव्हेटिव्ह घ्यायचे तुम्हाला. दिलेलं फंक्शन कन्सिडर करा इथं. हे बघा इथं बघा f of x is equal to e raised to x into tan x. कोणत्याही मेथडने सॉल्व्ह केलं तर तेच आन्सर मिळणार. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह e raised to x into derivative of tan x sec square x plus e raised to x into tan x. ओके ठीक आहे. परत सेकंड डेरिव्हेटिव्ह घेतला आपण. सेकंड डेरिव्हेटिव्ह घेतोय. पहिल्यांदा e raised to x sec square x घ्यायचा. हा e raised to x into 2 sec square x x tan x. ओके नेक्स्ट प्लस फक्त या टर्मची घेतोय आपण डेरिव्हेटिव्ह. या टर्मचं घेतोय e raised to x into sec square x. त्याच्यानंतर प्लस e raised to x into sec square x plus e raised to x plus e raised to x into tan x. ओके मग आता हे इक्वेट जेवढे टर्म्स स्टेप्स आहेत ते आपण इक्वेट करूयात. म्हणजे आता सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण इक्वेटिंग केलं. जस्ट वी आर इक्वेटिंग द सिमिलर टर्म्स. पहिला इथं आहे 2 into e raised to x into sec square x tan x plus 2 times E sec raised to square x x into e raised to x आणि लास्ट टर्म आहे प्लस e raised to x into tan x. आता लास्ट डेरिव्हेटिव्ह घ्या. थर्ड डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू हा थर्ड डेरिव्हेटिव्ह सांगा मला काय येतं? 2 into पहिल्यांदा इथं इथली टर्म घेतोय आपण e raised to x into sec square x tan x. डेरिव्हेटिव्ह काय ते सांगा? How to take the derivative of 3 terms? किंवा sec square x ला तुम्ही 1 plus tan square लिहून तसं घेतलं तरी चालेल तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. sec square x ला 1 plus tan square x लिहा म्हणजे त्या ठिकाणी फक्त तुम्हाला 2च टर्म्स मिळतील. इथे बघा e raised to x ठेवला इथं. त्याच्यानंतर
1 plus tan square x. Is it okay? Into Yes. tan x. कन्फ्युज होत असेल तर लिटरली तुम्ही असे ह्या वे मध्ये घेतलं तरी चालेल तुम्हाला. 2 into e raised to x into sec square x. इथं काही प्रॉब्लेम येणार नाहीये कारण दोनच तुम्हाला टर्म्स आहेत डेरिव्हेटिव्ह घ्यायला. otherwise take the expansion of e raised to x, e raised to x त्याचं एक्सपान्शन आणि tan x चं एक्सपान्शन, ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन. e raised to x चं एक्सपान्शन सांगा काय येतं? 1 to plus x x plus x square आणि upon plus two. x square upon 2. x square upon 2 factorial. हा, एक 1 plus x square by 2 factorial plus x cube by 3 factorial. इथं बघा, I am taking that 1 plus x square by 2 factorial plus x cube by 3 factorial and so on. tan x चा डेरिव्हेटिव्ह सांगा. एक्सपान्शन x plus X cube plus by 3 x plus cube 2 upon by 15 into x raised to 5 and so on. 2 by 15. ठीक आहे, ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन घेतोय आपण. आता बघा इथं 1 plus x square by 2 factorial plus x cube by 3 factorial and so on into x plus x cube by 3, कारण मला तीनच टर्म्स पाहिजेत पहिले, त्यामुळे पुढचं मी घेणारच नाहीये. मग आता पहिल्यांदा ह्या 1 नी मल्टिप्लाय केलं याला तर काय असेल? x plus x cube by 3, x 1 नी मल्टिप्लाय करते मी ह्या ब्रॅकेटला अँड सो ऑन, प्लस x नी मल्टिप्लाय करायचंय x स्क्वेअर प्लस x रेज टू 4 by 3 अँड सो ऑन. हा सांगा पुढचं. X cube by 2 factorial. X cube by 2 factorial. x cube by 2 factorial. हा, X raised to 6 by 6. x raised to 6 by 6. x रेज टू 6 by 6 ना. 6. हा अँड सो ऑन. सांगा आता मला याच्यामध्ये मला हा पहिले 3 टर्म सांगा फक्त आता मला ह्याच्यामध्ये घेताना तुम्ही कोणती व्हॅल्यू करेक्ट येते ह्याच्यामध्ये. which will be the correct answer. तुमच्या समोरच आहे तिन्ही टर्म्स, फक्त 3 टर्म्स लिहायचे त्याच्यामध्ये. x प्लस जर आपण असेंडिंग पॉवर्स मध्ये गेलो तर x प्लस एक्स स्क्वेअर प्लस Option C. विच ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन? थर्ड ऑप्शन. C. इथे बघा या ठिकाणी एक्स क्यूबचे 2 टर्म्स आहेत, एक्स क्यूब बाय 3 आणि एक्स क्यूब बाय 2. हे सॉल्व्ह करूयात आपण. एक्स क्यूब बाय 3 5x cube by बाय 2. 6. मग इथं एक्स क्यूब कॉमन काढलं तर 5/6 मिळणार ना. 5/6 एक्स क्यूब अँड सो ऑन. म्हणजे ऑप्शन विच ऑप्शन करेक्ट ऑप्शन? पहिली टर्म एक्स असेल, सेकंड टर्म एक्स स्क्वेअर असेल, थर्ड टर्म एक्स क्यूबची असेल. मग आता इथे 2 टर्म्स आहेत एक्स क्यूबच्या, जे आपण सॉल्व्ह केलं. 5/6 एक्स क्यूब झालं इथं, म्हणून या ठिकाणी थर्ड ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. इज इट ओके? मॅम रफ करू नका 2 मिनिट. कोणत्याही मेथडने सॉल्व्ह करा. या डेरिव्हेटिव्ह जर येत असेल तर डेरिव्हेटिव्ह घेऊन सॉल्व्ह करा किंवा डायरेक्टली स्टँडर्ड सिरीज मेथड अप्लाय करा, मल्टिप्लिकेशन करा. फक्त 3 टर्म्स पाहिजेत आपल्याला, त्यामुळे पहिले स्टार्टिंगचे 2-3 टर्म्सच एक्स्ट्रा घ्यायचे आपण, बाकी सगळे निग्लेक्ट करायचे आणि सॉल्व्ह करायचं. झालं आहे? येस मॅम. ओके. नेक्स्ट आता हे 2 सोडून दिलेत मी, हे नंतर सॉल्व्ह करूयात आपण. नेक्स्ट घेऊयात. लिमिट ॲज थीटा टेन्स टू 0 साइन थीटा बाय 2 डिवायडेड बाय थीटा. 0.5. काय येतं बघा? 0.5 येतं. Yes ma'am. cos थीटा बाय 2. 2 ने multiply and divide. हा Theta by 2. Yes, ma'am.
Yes, which option is the correct option? 0.5. Next, sin square x divided by x, limit as x tends to 0. Sin square x by x 0 by 0 म्हणजे sin squareचा डेरिव्हेटिव्ह काय मिळेल तुम्हाला? 2 sin x into 2 sin x into cos x cos x. परत divided by 1. इन्फिनिटी मिळते ना 1/0. 0 by 1 येतं. 0 by 1 म्हणजे 0 मिळतं आन्सर. बरोबर आहे ना? आन्सर 0 मिळतं ना याचं? हो मॅम. इथे बघा. हो मॅम. याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला मिळेल 2 sin x into cos x divided by 1. मग याच्यामध्ये जर x 0 पुट केला आपण तर हा 0 divided by 1 means we are getting that 0. लेक्चर 11 आहे ना? Option A is the correct option. Next. Going for the next. Limit as x square minus 1 divided by x minus 1. x tends to 1 आहे. आता इथे x square minus 1 आहे. x square minus 1 ला जर तुम्ही कसं लिहू शकताय? a square minus b square. x minus 1 x plus 1 x आता minus 1 x minus 1 कॅन्सल झालं. Limit as x tends to 1 plus 1 is 2 equal to alliance. answer. Option C. True. Okay. Next. Limit as x tends to infinity, x cube minus cos x divided by x square plus sin x bracket square. X tends to infinity. Cos infinity ची व्हॅल्यू काय येते? Cos infinity and sin infinity. Value of cos and sin. Please tell me that. Cos infinity. Yes, anybody? कोण सांगेल का मला? डिफाइन करू शकता का तुम्ही cos infinity? No ma'am. We cannot define cos infinity and sin infinity. Undefined आहे त्या व्हॅल्यू. मग आता ह्याची व्हॅल्यू काय आहे ते सांगा इथं. इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी मिळेल, इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी म्हणजे इन्फिनिटी बाय इन्फिनिटी. इन्फिनिटी बाय इन्फिनिटी मिळेल ना आपल्याला ही व्हॅल्यू. मग आता परत मला सांगा इथलं व्हॅल्यू जर पुट केले आणि सपोज या ठिकाणी आपण x टेन्स टू 0 घेतलं तर व्हॅल्यू काय मिळते सांगा मला. या ठिकाणी जर आपण x टेन्स टू 0 घेतला आणि x टेन्स टू इन्फिनिटी घेतला आपण इथं तर आपल्याला एक्झॅक्ट व्हॅल्यू काय मिळते दोन्हीचं पण सांगायचं आहे मला इथं. हे सॉल्व करा आणि याच्यानंतर तुम्हाला वाटतं ब्रेक आहे ना 10 मिनिटाचा. yes ma'am 10 मिनिटाचा ब्रेक घ्या म्हणजे 5 मिनिटाचा. आता ऍक्च्युअली किती राहिले 10 वाजून किती मिनिट झालेत? 47 झाले. 1. बट ठीक आहे आता बाकीचे पण 1-2 एक्झाम्पल लिहून घ्या ते. प्लीज नोट डाऊन दॅट एक्झाम्पल्स अँड वी विल डिस्कस लॅटर ऑन इन नेक्स्ट लेक्चर. त्याच्यानंतर MCQ डिस्कस करूयात आपण. आणि आता मी तुम्हाला लिंक टाकून देते 4:30 ला. हे प्रत्येकाने सॉल्व करायचंय. जे ॲब्सेंट स्टुडंट आहेत आफ्टर दिस